मोबाईल सर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे सरकारी कार्यालयात आपल्याला सरकारी कार्यालयात वापरता येते. माझी गोष्ट आहे का? मी काही तुम्हाला शिवा देऊन राहिलो का? सोल्युशन काढायचं आहे की काय? सोल्युशन काढायचं आहे. मोबाईल ठेवा. कम बंद राहील मोबाईल? 2 मिनिट. कम बंद राहील मोबाईल? सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे. विचारा कोणाले काय? तुम्हाला काही बोलून राहिलो का आम्ही? हे सोल्युशन काढायचं नाही तुम्हाला भांडायला यायचं नाही, भांडायला नाही आहे. मग काय आपल्याला सोल्युशन काढायचं तर मी छान करायला आता मग रेकॉर्डिंग मध्ये सोल्युशन आलं तर काय प्रॉब्लेम आहे? अरे पण तुम्हाला स्टंट करायचं राहते ना. स्टंट नाही, स्टंट काय करायचं आहे? स्टंट करायचं तुम्हाला 8 दिवसापासून लोकांचा इश्यू घेऊन तुम्ही स्टंट करता. कायचा स्टंट करता? कायचा स्टंट करून राहिलो? तुम्हाला 8 दिवस झाले ना दिल्ली आणि तक्रार. अरे दादा जे आला निर्णय तो दिलाय त्यांना आपण दिला की नाही दिला दादा? कुठं पैसे आले का? ह्या शेतकऱ्याचे तुम्हाला निर्णय नाही दिला बोलवा द्यायले. वरतून आलं ते लेटर दिलं ठीक आहे. हे अनुदानाचे पैसे लेटर टाकून दिलं द्या. की नाही दिलं? हा बच्चू भाऊ हे बघा हे ऐकून नाही राहिले आणि अननेसेसरी हे करत आहे. यांना प्लीज सांगा तुम्ही. हे लाऊडस्पीकरवर आहे. काय? हा 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 नाही नाही हे आता मध्ये मोबाईल चालू नाही ठेवायचा. यायले काय आता बोलून राहिलो का आपण? तेच सांगून सर मी अननेसेसरी हे करत आहे. त्यांना आपलं शांततेत राहा. आपण 2 जण बोला. आपण काय सोल्युशन काढायला चालू आहे आणि त्यांच्याकडेच आपण गेलो होतो सर. यांना सांगा थोडंसं मोबाईल वगैरे बंद करा म्हणा. अननेसेसरी आहे की हो सांगितलं ना सर. आता हे बघा मी त्या दिवशी सांगितलं सर आधी सांगतो. माझ्या हातात नाही आहे. मी फक्त कॉर्डिनेटरचं काम करतो. तरी पण मी तुमचा फोन आला म्हणून पर्सनली तरी पण मेल पण टाकलाय सर आणि यांनी दाखवून देतो. आजही दाखवून देतो. आरबीआयला मेल टाकलाय. 2 मिनिटं थांबा साहेब. 2 मिनिटं थांबा. मी बोलत आहे ना साहेबांशी बोलत आहे ना. 2 मिनिटं थांबा. तुम्ही जास्त आवाज नका करू. तुम्ही त्या दिवशी तुम्ही 2 पत्र मिनिटं व्यवहार थांबा. केल्यानंतर हे बघा साहेब बोलत नाही आहे. मी बोलायला तयार नाही. मग असं करा. बच्चूभाऊ यायनं त्या दिवसपासून पत्र व्यवहार केला. त्या दिवशी मेल टाकले. त्या दिवशी मेल ते ऐकायला टाकले. तयार नाही. मग त्या दिवशी मेल टाकले ना तुम्ही. त्या दिवसपासून का करून राहिले मग? पुन्हा आज तुम्ही तेच सांगून राहिले आम्हाला मेल टाकतो. मेल टाकतो नाही म्हणत आहे साहेब. मी आपण इथं बोलायला आलोय. अननेसेसरी तुम्हाला काय करायचं शूटिंगच करायचं. नाही 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 नाही. आम्हाला त्या शेतकऱ्याचे न्याय द्यायचा. मोबाईल चालू ठेवला का प्रॉब्लेम आहे? बरं तुमचं सोल्युशन काय आहे मग? तुम्ही पैसे टाकले का? तुम्ही बसा काय करायचं बरोबर. आम्ही तर बसू ना तिथे काय बसू. नमस्कार. आम्ही हे वर्धेची बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत लीड बँकेचं ऑफिस आहे. लीड बँक म्हणजे अग्रणी बँक. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी इंदिरा गांधीच्या काळापासून ही बँक अस्तित्वात आहे. शेतकऱ्याच्या कर्जाचा मुद्दा असो काही बी असो तर ही लीड बँक सोडवत असते. आम्ही लीड बँकेच्या मॅनेजरकडे 8 दिवसाच्या अगोदर आलो. हा पोरगा आहे. याच्या वडिलांच्या नावानं रामदासजी झाडे रायनार रेहकी तालुका शेलू जिल्हा वर्धा इथले शेतकरी आहे. यायचं कर्ज ठीक आहे थकीत आहे. आता यायनं CCIले या वर्षी पहिलेच पाऊस आला पीक बरोबर झालं नाही. जो कापूस आला तो CCIले दिला. हमी भावात गेला पाहिजे मार्केटले रेट कमी आहे म्हणून. आणि आता हा कापूस यायनं इकला. यायनं अकाउंट नंबर दिलं. त्या अकाउंट नंबरवर पैसे नाही टाकले CCIनं आधारशी लिंक असलेल्या खात्यावर पैसे टाकले. पैसे टाकले तर टाकले ठीक आहे. त्या खात्यावर होल्ड लावला ठीक आहे बँक ऑफ इंडियाच्या शेलूच्या. आता तिचा मॅनेजर तो साला कुठचा UP बिहारचा आहे का माहिती श्रीवास्तव. आम्ही इथं लीड बँकेच्या चक्र मारून राहिलो. त्याच्याकडे चक्र मारल्या. कलेक्टरले निवेदन दिलं. शासनाचा GR आहे ठीक आहे. शासनाचा GR आहे. ह्या GR म्हणते ठीक आहे. ह्या GR वर लिहून आहे 9 ऑगस्ट 2025 चा GR आहे ठीक आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे 1 वर्षासाठी. डेट नाही लिहून काहीच नाही लिहून. याच्यावर स्पष्ट सांगितलं का 1 वर्षापर्यंत कोणत्याही कर्जाच्या वसुलीचा तगादा लावू नये. एवढा आदेश असून ह्या लीड बँकेचा मॅनेजर शिरबाते ऐकून नाही राहिला. आता ऑफिसला आलो. ऑफिसला गैरहजर आहे ठीक आहे. आणि इथं आलो तर इथं आम्ही मागही सांगून गेलो आम्ही इथून जाणार नाही. उद्या या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर याला शिरबाते वर्धेचा कलेक्टर जबाबदार राहील. ऑफिसमध्ये इथंच बसून आहे ठीक आहे. आम्हाला जर पोलीसवाले उचलून देत असेल तरी हरकत नाही. नाही तर आम्ही इथं एंट्री घेऊन मेल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे. ह्या शेतकरी आहे. हे दुसरे तुमचं नाव जीवनराव लाडे कुठचे रेकीचे ठीक आहे. यायच्या पोराची स्कॉलरशिप आली. स्कॉलरशिप ना कायची स्कॉलरशिप होती
शाळेची म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज. इंजिनिअरिंग कॉलेजची स्कॉलरशिप आली, कोणाच्या नावावर आली, कोणाच्या अकाउंटवर आली? माझ्या हा, जीवन लाडे जीवन लाडे जीवन लाडे, ठीक आहे, तुमच्या अकाउंटवर आली. हे का आणि ठीक आहे, 7,000 रुपये आणि पीएम किसानचे म्हणजे अतिवृष्टीचे पैसे आले 14,990. आणि अतिवृष्टीचे पैसे आले. आता शासनानं सांगितलं, आणि तो बावनकुळेचा व्हिडिओ आहे, दाखव रे, बावनकुळेचा व्हिडिओ आहे. बावनकुळे म्हणते ऑनलाईन ठीक आहे 60,000 स्कॉलरशिपचे, 14,000 रुपये कायचे तर अतिवृष्टीचे. हे पैसे सुद्धा या शेतकऱ्याले तो मॅनेजर देऊन नाही राहिला. मले का म्हणायचं आहे, शासनाचे आदेश जर पाहत नसन तर महाराष्ट्र शासनानं बी तिकडे शासनाला बी आग लावून टाका, आणि बँकेला बी लावून टाका, काही गरज नसत. हे बा हे का बावनकुळे पहा का म्हणते, हा? हे बा अशी कुठली बँक आहे का शेतकऱ्याला पैसा घालून शेतकऱ्याची फसवणूक करताय? हा. सरकार त्यावर कारवाई करेल. हे बा. सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही, शेतकऱ्याला तगादा लावायचा नाही, कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे शेतकऱ्याचे कापायचं नाही. बँकेला स्टॉप केलेला आहे, तर बँका स्टॉप आहे. बँका कुठलाही त्या ठिकाणी तगादा लावत नाही. कोणीतरी शेतकऱ्यांचा अरे ठीक आहे बावनकुळे साहेब, हे काय आहे, तमाशा चालू आहे वर्धेत, ह्या थोडसा लक्ष कुठलाही द्या. बँक तगादा लावतो शेतकऱ्यांना. हे यायनं म्हणलेलं स्टेटमेंट आहे, ठीक आहे, त्याचा बी व्हिडिओ आहे. आता ठीक आहे, आम्ही इथं बसून आहे, आम्हाला न्याय पाहिजे. सर्व बँका, महाराष्ट्र बँकेचे माहूरचे मॅनेजर भेटले होते मला त्या दिवशी, एक आपल्या काटोलचे भेटले होते नागपूरले. ते म्हणे मॅनेजरच्या हातात आहे, मॅनेजर कोणी बिमार असन, पैशाची गरज असन तर होल्डवरचे पैसे, होल्ड जरी असन तरी पैसे देता येते. पैसे देता येत असताना त्या शेतकऱ्याला नाहक त्रास, त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त ह्या शिरबाते मॅनेजर करत आहे लीड बँकेचा, ठीक आहे. आणि तो ठीक आहे मॅनेजर आहे श्रीवास्तव, ठीक आहे, कुठचा, रेकीचा, शेलूचा, ठीक आहे, तो सुद्धा या शेतकऱ्याला नाहक त्रास देऊन राहिला. उद्या जर शेतकऱ्यानं कमी जास्त केलं त्याला जबाबदार हे लोक राहील, ठीक आहे. आता सांगतो, याच्यावर लगेच कलेक्टरनं आम्हाला उत्तर द्यावं, नाही तर आम्ही इथं बसून आहे, आम्हाला आज पैसे पाहिजे, आम्ही इथून जात नाही. 8-10 दिवस झाले कंटिन्यू आम्ही चक्रा मारून राहिलो, आणि अशा अनेक शेतकऱ्याचा प्रश्न आहे, त्याचा प्रश्न निकाल लावा, नाही तर असे आंदोलन तुमच्या उरावर आल्याशिवाय